हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. बघा नक्कीच मॅचकडे आपण जाणार आहोत, पण एक वाक्य नक्की हिंदी मधलं आहे जे मला नेहमी सातत्यानं सांगावंसं आवडेल. जब तक हम एक दूसरे की मदद करते रहेंगे तब तक कोई भी गिरेगा नहीं. चाहे व्यापार हो, परिवार हो, समाज हो, दोस्ती हो या अंबेरी प्रीमियर लीग हो, जोपर्यंत आपण एकमेकाला मदत करत राहणार आहोत तोपर्यंत अंबेरी प्रीमियर लीग ही अव्याहतपणे, अविरतपणे आणि निस्वार्थीपणे ही चालतच राहणार आहे. चला या वेळेला आता तुमचा डंका वाजणार आहे. तुम्ही गेल्या वेळेची सुरुवात केलीत, आज एक पाऊल पुढे टाकलं, पुढच्या वर्षी दुसरं पाऊल टाकणार आहात, त्यानंतर तुम्ही चालायला शिकणार आणि मग पुढे जाऊन तुमची नौका तुम्ही विहार करत 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 तुम्ही अर्थात या क्रिकेटच्या समुद्रामध्ये, क्रिकेटच्या पटलामध्ये तुमचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू राहणार आहे. बघूया आता तृतीय क्रमांकाचा मानकरी गणेश साई 11चा संघ मिळालाय. द्वितीय क्रमांकावरती या दोन मधून कोण येतोय? निळवादळ, जो संघ आतापर्यंत अनबॅटल राहिलाय तो संघ या वेळेला आता शेलार योद्धा जो कमबॅक करत पुढे आलाय त्यांच्या सोबत दोन हात करणार आहे. या वेळेला पुन्हा एकदा आपण मॅच कडे जाऊया. या मॅच नंतर आता आपल्याला नक्की कोणता संघ बाहुबली ट्रॉफी आपल्या खांद्यावरून देणार आता मात्र म्हणावं लागेल, उठा ले जाऊंगा तुझे मैं तुझे मैं कंधों पे, देखती रह जाएगी सामने वाली टीम बेचारी. आता कोण बघणार आहे? निळबदल बघणार की आता शेलार योद्धा बघणार? चला 18 वाजून 10 मिनिटं झालेत, बरोबर 7च्या ठेक्याच्या आत स्पर्धा आपल्याला संपवायची. खरं म्हणजे आता आपल्याला पारितोषिक समारंभ संपवायचा होता, पण फायनलचा दिवस होता. तुम्ही किती नाही म्हणालात तरी लेझीनेस हा क्रिकेटमध्ये येतोच. एका सुपर ओव्हरने मॅच जर अर्थात आपण नंतर सांगणार आहोत. पहिला चुंडे, वाईट चुंडे, वाईट चुंडे, अवांतर दबाय. मॅच जर टाय झाला तर सुपर ओव्हर असणार आहे आणि आता हे वेगळं सांगायची गरज नाहीये. आता मॅच खूप महत्वाचं आहे. बघा एका बाजूनं शेलार योद्धा, चला उरलेले लाईनमन जर फक्त या 48 चेंडूसाठी सहकार्य केलेत ना तर खूप बरं होईल, मॅच लवकर संपेल. आपल्याला पण एकदा आपण मॅच कडे जातोय. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न पूर्ण करायचा आहे, दुसऱ्याचा प्रयत्न पूर्ण करायचा आहे आणि दुसऱ्यासाठी एकूण धावसंख्या किती जाऊन पोहोचेल. अगर जीतने की जीत है तो फिर आपको कोई भी नहीं रोक सकता है. हे शेलार योद्धाला पण लागू पडतंय आणि हे निळं वादळला पण लागू पडतंय. बघा आता शेलार योद्धाला एक संधी आहे की निळं वादळनं अर्थात निळं वादळ कोणताच मॅच हरला नाहीये, म्हणजे हरवलं होतं, ही संधी असणार आहे. आणि निळं वादळला पण संधी असणार आहे की आम्ही आतापर्यंत हरलोच नाहीयेत, आम्ही अजिंक्यपद राहणार का. एक 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 धाव पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न कशा प्रकारे होते बघत आहे. हा मॅच खूप महत्वाचा असणार आहे. बघा आता लेग बाईचा एक धाव मिळेल आणि लेग बाईसने धावसंख्या जाऊन मिळेल ती अर्थातच एक धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 4 वरती. हर उस चीज से नाता तोडो जो तुम्हें रोक रही है सफल होने से. म्हणजे तुमच्या सफलतेपासून तुम्हाला ज्या गोष्टी बाजूला करतायत त्या गोष्टींना तुम्ही आता बाजूला करा. ज्यामध्ये निगेटिव्हिटी असेल, फेल्युअर असेल, तुमचा कम्फर्ट झोन असेल, रिग्रेट असेल, म्हणजे तुमची नकारात्मक भावना असेल, तुमचं अपयश असेल आणि कम्फर्ट झोन असेल. म्हणजे बघा एक संघ हरलाच नाहीये आणि एक संघ हरत हरत पुढे आलाय. अपने आप को मेहनत की कड़ाई में फ्राई करो, हारने के बाद फिर एक बार ट्राई करो, कामयाबी आपकी कदम चुमेगी, सिर्फ और सिर्फ अपना कॉन्फिडन्स लेवल हाई करो. आणि हे दोन्ही संघाला लागू पडतंय, जास्त लागू शेलार योद्धाला पडतंय कारण त्यांनी काही पराभव स्वीकारलेत. पण अजून कामयाब कोण आहे तर आतापर्यंत कामयाब हे निळं वादळ आहे. पुन्हा एकदा आपण मॅच कडे जातोय. आता या वेळेला नक्की काय होतंय? या वेळेला गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज निळं वादळकडून आपण बघतोय नंबर 1चा गोलंदाज गणेश कदमला आपण बघतोय. गणेश कदम, येस गणेश कदमला आपण बघतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इकडे सूरज आणि रोहित ही जोडी आपण बघतोय. एक धाव पूर्ण आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ते 5 वरती आपण ही धावसंख्या बघणार आहोत. अर्थात आपण सकाळपर्यंत शेलार योद्ध्याला नशीब 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 म्हणत असतो, पण बघा मी काल एक वाक्य सांगितलं होतं, भाग्य से अधिक उम्मीद करेगा उतना वो निराश करेगा, कर्म से अधिक कर्म पर विश्वास रखो क्योंकि अपने अपेक्षाओं से ज्यादा मिलता है. कारण आपण शेलार योद्ध्याला नशीब नशीब म्हणत होतो, पण त्या संघाने तेवढा स्ट्रगल केला, त्या संघाने तेवढा बॅटल केला, त्या संघाने तेवढी जिद्द दिली आणि या जिद्दीलाही सलाम द्यावा लागणार आहे. या चौकारानं आता डीजेला गाणं ऑन करावं लागणार आहे आणि या 4 धावांनी धावसंख्या जाऊन थांबेल ती.
आणि चेंडू आला 9 धावावरती जाऊन तुम्ही थांबणार 9 ही धावा धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय. मैं तब तक हार नहीं मानूंगा जब तक के अपने सपने को हकीकत में बदल दो. आता स्वप्न कोणाचं आहे? अंबेरी प्रीमियर लीग ची ट्रॉफी जिंकायचे आणि स्वप्न दोघांचं पण आहे. आता हे स्वप्न दोघांचं आहे. या वेळेला अर्थातच हा वाईट चेंडू आहे. वाईट चेंडू आहे. वाईट +1 एकूण 2 धावा धावफलकावरती मिळणार आहे. बघा निळं वादळच्या वैभव पवारांनी सांगितलं मी नेणार म्हणजे नेणार आणि संदेश बोटकेनं सांगितले जहां से मैं हारता हूं वहां से मैं शुरुआत करता हूं तो मैं भी लेऊंगा. आता नक्की ट्रॉफी नेणार आहे कोण? आम्ही वाटून तर तुम्हाला देऊ शकत नाही. नक्की नेणार आहे कोण? जो सामना जिंकणार आहे तो नेणार आहे. ओ हो सुरेख चेंडू, सुरेख डिलिव्हरी आहे. थोडीशी डोक्याची घंटा होती, थोडीशी डोक्याची घंटा होती. अपील 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 होते. अपील का होते? बघा आम्हाला थोडासा धोका वाटला. आम्ही तुमच्यापासून लांब आहोत. पण आता पंच काय सांगतात बघायचंय. पंच काय सांगतात बघायचंय. विकेट नाहीये. प्रेशर 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 पंचांवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. 6:15 आहेत. आपल्याला आपण अपील केली होती. 11 धावा धावफलकावरती आपण बघतोय. पहिलं षटक समाप्त झाले. दुसऱ्या षटकाचा पहिले षटक समाप्त झाले. दुसऱ्या षटकाची सुरुवात असणार आहे. आता या वेळेला आता नक्की या मॅचला काय होणार आहे? आता तुम्हाला आधी हारून जमणार नाहीये. मन हारकर कभी मैदान नाही जीते जाते. तुम्ही मनातून हरलात तर मैदान हरणार. मी सकाळी बरोबर याच्या उलट वाक्य सांगितलं होतं. विजयी म्हणून विजय मिळवण्याआधी स्वतःकडे विजयी म्हणून तुम्ही पाहिलं पाहिजे. हा मॅच खूप महत्वाचा आहे. अतिशय सुरेख थर्ड मॅनच्या पट्ट्यामध्ये जाणारा चेंडू आहे. बॅटची खड घेऊन चेंडू जातोय. धावसंख्या 2 पोहोचेल ती या एका धावाने आता 12 12 ही धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय. 12 धावांवरती जाऊन आपण जर पाहिलं 12 ही धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय. खूप महत्वाचा मॅच तुम्हाला बघायचा आहे. 12 एक धाव पूर्ण होईल. एक धाव पूर्ण होईल. यावेळेला चौकार येतोय आणि 4 धावांनी धावसंख्या 2 पोहोचेल ती 16 वरती. 16 ही धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय. बघा घड्याळामध्ये 6:16 झालेत आणि स्कोरबोर्ड वरती 16 धावा आहेत. काल पण आपण 16 वरती चर्चा केली होती. यावेळेला वाईट 17 आता 17 धावा आहेत. 16 वरती आपल्याला आईस्क्रीमची पण आठवण आली होती. आईस्क्रीमच्या गोळ्याची आठवण आली होती. 17 वरती कोणाला तरी खतरा निर्माण झाला होता. 17 ही धावसंख्या आपण बघतोय. आता मॅच खूप महत्वाचा असणार आहे. हा मॅच बघा तुम्हाला आता 15 आणि 2 आता यावेळेला आता यावेळेला रोहित परततोय आणि यावेळेला कॉम्बॉक्स मध्ये सेलिब्रेशन केले जाते. कमॉन डीजे आता तुमच्या सोबत सेलिब्रेशन. भगवा रंग रंग मुझे चढ़ गया भगवा रंग रंग. ये भगवा रंग ये भगवा रंग ये भगवा रंग ये भगवा रंग. चढ़ गया भगवा रंग चलाए क्रिकेट का संग और रंग में भंग डालने वाली एक गेंद. फुल टॉस चेंडू आहे. या फुल टॉस चेंडूवरती एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न पूर्ण होणार आहे का? आणि एकच धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्या 2 पोहोचेल ती आता 18 वरती. 18 ही धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय. 18 लॉस ऑफ 1 अँड सेकंड ओव्हर इज गोइंग ऑन बाय मिस्टर
अनिरुद्ध. हो हो, स्टँड अँड डिलिव्हरी. इकडे स्टँड आणि आता डिलिव्हरी होते. अतिशय जबरदस्त. आता तुमचं कुरिअर बरोबर पार्सल झालं. ते कुठेही क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कमॉन डीजे, तुमचं गाणं होणार आहे. थैंक यू थैंक यू थैंक यू. आ देखिए जरा किसमें कितना है दम, दर्द गम और डर जो भी है बस तुम्हारे अंदर है. खुद के बनाए पिंजरे से निकल कर देख, तू भी एक सिकंदर है. आणि छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा पॅकेट बडा धमाका. आता अनिरुद्ध पुन्हा एकदा मैदानावरती घेतोय. ओहो, हा चेंडू षटक संपते. म्हणजे हा चेंडू बॅट आणि यष्ट्या आणि पायाच्या मधून येतोय. अनिरुद्धला यावेळेला आपण बघतोय. एकूण धावसंख्या 2 पोहोचेल ती. आता षटक संपेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या 2 पोहोचली ती 18 वरती. बघा फायनलचा मॅच आहे. 18 धावा आपण बघतोय. आता 15,000 की 20,000 हे पारितोषिक आपल्याला बघायचं आहे. मॅच खूप महत्वाचं असणार आहे. चला आता या वेळेला घड्याळाकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. कारण घड्याळामध्ये पाहिलं तर 6:20 झालेत. चला प्लीज 6:30 ला इनिंग संपली पाहिजे. पटपट पटपट चला, पटापट पटापट. थांबू नका चला, जास्त चर्चा नको आहे. बघा आता काय होतंय, कधी कधी अगदी नाही म्हटलं तर नशीब सुद्धा खूप कामाला येतं. असं म्हटलं जातं, जिंदगी तो किस्मत से चलती है साहब, दिमाग से चलती तो बिरबल भी बादशाह होता. कारण आता दिमाग तुम्हाला थोडंसं तुम्ही दिमाग लावलं. शिलारोधाने दिमाग काय लावलं, कर्णधार बदलला. पण त्यासोबतच तुमची किस्मत पण त्यासोबत होती. म्हणजे तुमचे प्रयत्न आणि नशीब हे जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा चमत्कार आणि सक्सेस तुमच्या पदरामध्ये पाडलं जातं. तुम्ही ते पाडून घेतलं होतं. चला मॅच खूप महत्त्वाची असणार आहे. मॅच खूप महत्त्वाची असणार आहे. आणि शेलारोधनं काय केलं बघा, मी मगाशी सांगितलं होतं की अपयशानंतर तुम्हाला पुन्हा कमबॅक करावे लागते. अपने आप को मेहनत के कड़ाई में फ्राई करो, हारने के बाद एक बार ट्राई करो, कामयाबी आपकी कदम चुमेगी. सिर्फ और सिर्फ अपना कॉन्फिडन्स लेवल हाय करो. आणि हा कॉन्फिडन्स किती महत्त्वाचा असतो. मी कालच सांगितलं होतं की हेल्थ इज लॉस, नथिंग इज लॉस. वेल्थ इज लॉस, नथिंग इज लॉस. बट इफ युअर कॉन्फिडन्स इज लॉस, एव्हरीथिंग इज लॉस. तुम्ही आरोग्य गमावलात, काही गमावलं नाहीत. पैसा गमावलात, काही गमावलं नाहीत. पण तुमचा कॉन्फिडन्स गमावलात, आत्मविश्वास गमावलात तर खूप काही गमावलात. आणि असंही सांगितलं होतं की आत्मविश्वास यह निवेश है, जो सकारात्मक सोच है, जो आपको नियमित रूप से अधिकांश लाभांश देती है. त्यामुळे तुमची सकारात्मकतेवरती आता काय होते, सबस्टिट्यूशन होतंय का, एक खेळाडू बदलला जातोय. चला बहुतेक चला 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 या प्लीज प्लीज. चला नक्की काय होत आहे, नक्की काय होतंय, नक्की काय होतंय. पंच लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. वेळ कमी आहे, नंतर सत्कारासाठी आपल्याला वेळ नाही राहणार आहे. चला प्लीज, कारण सत्कार समारंभ काळोखामध्ये होतील. बाहुबली ट्रॉफी, चमचमची ट्रॉफी न्यायची आहे, पण त्याच्यावरती फ्लॅश पडायची वेळ येईल. त्यामुळे प्लीज तुमच्या मोबाईलच्या ऍक्च्युअल कॅमेरामध्ये उजेडामध्ये तुम्हाला फोटो सेशन करायचं असेल तर प्लीज विनंती आहे, टाइमपास नको आहे. चला प्लीज, चला प्लीज प्लीज. नक्की काय होतंय अध्यक्ष. चला मंगेश भटके, मंगेश भटके.
पण नक्की नक्की काय झालं प्लीज कमिटी मेंबर्स त्या ठिकाणी जा प्लीज. काही असेल तर 2 मिनिटाच्या सॉल्व्ह करा प्लीज. चला प्लीज प्लीज नक्की काय होतंय. टाइमपास नको प्लीज. कमिटी मेंबर लवकर काय ते सॉर्ट आउट करा प्लीज. तिकडचे जे जार असतील ते प्लीज घेऊन या. त्या बाजूचे जे जार असतील समोरचे जे फॅमिली आहे तिकडचे जे जार आहेत ते प्लीज जरा घेऊन या. रिकामे जार सगळे घेऊन या प्लीज. हॅलो अतिरिक्त कोणी मैदानावरती जाऊ नका. चला अतिरिक्त कोणी जाऊ नका. कमिटी मेंबर्स अतिरिक्त कोणी जाऊ नका. अतिरिक्त कोणी जाऊ नका. प्लीज अतिरिक्त कोणी जाऊ नका. कॅमेरा तुमच्यावरती आहे. सगळं मैदानावरती जे काय घडतंय ते लाईव्हला दिसतंय. प्लीज प्लीज.
तांत्रिक काही गोष्टीमुळे निळबदल संघाला 3 रनांची पेनल्टी आहे. हा डिसिजन फायनल आहे. ओके फायनल आहे. थांबा 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 म्हणून आधी विचारलं. अंपायरने सांगितले का 3 रन? 3 धावांची. तुम्ही काहीतरी राहुलला काहीतरी वेगळं ऐकलं. 3 धावांची पेनल्टी. ओके आपण एक काम करू, टोटल जी फायनल होईल त्यानंतर ते 3 धावा ऍड करू. आत्ता त्या 3 धावा ऍड होणार नाहीत. आत्ता चालू स्कोर 18 आहे. पेनल्टीचे धावा आधी ऍड होणार नाहीयेत. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल ती. आत्ता धावा पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू आहे. 18 धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय. बघा आता नक्की काय होत आहे. चला प्लीज मॅच मधला मोमेंटम कमी करू नका. 6:30 झालेत. ज्या जोशामध्ये आपण फायनल पर्यंत पोहोचलोय तो जोश फायनल संपेपर्यंत राहू दे म्हणजे झालं. चला प्लीज. डॉट चेंडू आहे. डॉट चेंडू आहे. डॉट चेंडू आहे. आता नक्की काय होत आहे. आपण स्ट्राइक वरती मला वाटतं रोहितला बघतोय आणि नॉन स्ट्राइक वरती अनिरुद्धला बघतोय. तुम सिर्फ मेहनत का बादल बनाओ, सफलता का बारिश तय है. तुम्ही फक्त मेहनतीचे ढग फोडा, सफलतेचा पाऊस तुमच्यावरती पडणार आहे. विकेट किपरच्या जवळून येणारा चेंडू एकदा पूर्ण. बघा 45 नंबर जर्सीवाला फलंदाज आहे आणि 45 वाला गोलन क्षेत्ररक्षक पण आपण बघतोय. विकेट किपर पण आपण बघतोय. हा मॅच खूप महत्त्वाचा असणार आहे. या वेळेला आता मॅच मध्ये कमबॅक करायचे. शेलार होता किती धावा उभ्या करते बघायचं. हमेशा टूटने का मतलब खत्म नहीं होता है, कभी कभी टूटने से खेल की नई शुरुआत भी होती है. आणि कालपासून तुम्ही शेलार होत्यांना तेच दाखवलेत. आता या वेळेला हा डॉट चेंडू आहे. पुन्हा डॉट चेंडू आहे. बघा निळं वादळ आपलं वादळ दाखवत आहे. आता मॅच खूप महत्वाची असणार आहे. गरुडासारखे उंच विडायचं असतील तर कावळ्यासारखे निगेटिव्ह विचार बंद करावे लागणार आहेत आणि नशिबावर अवलंबून राहावं लागणार आहे. 1% नशीब आणि मेहनतीचा भाग 99% असतो. या वेळेला आता नक्की काय होत आहे. अनिरुद्ध पुन्हा एकदा येतोय. 2 धावा पूर्ण होतील आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचेल ती. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 21 वरती. 21 धावा धावफलकावरती आपण बघणार आहोत. चला प्लीज प्लीज वक्त बर्बाद ना करे दिखावे में, वरना जिंदगी गुजर जाएगी पछतावे में असं म्हटलं जात आहे. तुम्ही जर वेळ घालवलात ते काळोख झालं तर तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येईल. हा मॅच जिंकणं खूप महत्वाचं असणार आहे. या मॅच मध्ये शेलार उद्यानं टुर्नामेंट मध्ये चांगलं अस्तित्व दाखवलं होतं पण जास्त अस्तित्व कोणाचं आहे ते निळं बदलला दाखवलं. कारण आतापर्यंत एकही मॅच हारला नाहीये आणि चांगलं अस्तित्व घडवण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून नेहमी जावंच लागतं. आता या वेळेला हे 2 फलंदाज काय करतात बघायचं. षटक क्रमांक 14 सुरू होणार आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 ही धावसंख्या बघतोय. आता थोडीशी नाजूक अवस्था आहे शेलार योद्धाची. राकेश या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्गावरती आहे. समोर रोहित नॉन स्ट्राइकवरती. अनिरुद्धला आपण बघतोय. या वेळेला मोठा फटका आहे. सीमारेषेच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड बनवून 4 धावा कमांडीचे पटकन यायचंय आणि सेलिब्रेशन करून जायचंय. 4 धावा मिळतील कारण वेळ आपल्या हातातून जातोय. या वेळेला आता मैच मध्ये कमबैक करायची आहे. तूफान ज्यादा हो तो कश्तियां डूब जाती है और घमंड ज्यादा और कॉन्फिडेंस ज्यादा हो तो बड़े बड़े हस्तियां भी डूब जाती है. आता मॅच मध्ये तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स सोबत ठेवायचा आहे. हा मॅच खूप महत्त्वाचा असणार आहे. या वेळेला आता 1 बाउन्स डीप वरती लॉंगॉन वरती धावन क्षेत्ररक्षक चेंडूला टिपतोय आणि धावसंख्या धावून पोहोचेल ती आता 27 वरती. 27 लॉस ऑफ 2 विकेट अँड 4th लास्ट ओव्हर इज गोइंग ऑन.
नोचा कॉल हा नोचा कॉल आहे आणि आधीच माहित होतं. आता प्रीडचा चेंडू असणार आहे. 9ची एक अतिरिक्त धाव मिळेल. विकेट किपरने चांगली कामगिरी केली. 28 धावा धाव फलकावरती आपण बघतोय 28. 28 धावा धाव फलकावरती आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती आहेत. किमान 40 धावा तरी अपेक्षित आहेत. तर जाऊन एक फायटिंग टोटल आपण धाव फलकावरती बघू शकतो. प्रीडचा चेंडू एक धाव पूर्ण. 1 बाउन्स. दुसऱ्याची गरज आहे आणि ती गरज पूर्ण होते. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 30. आता 30 धावा पूर्ण होत आहेत. भार्गव कदम स्टेजकडे यायचंय. भार्गव कदम तुम्हाला स्टेजकडे यायचंय. चला पुन्हा एकदा मॅचकडे आपण जातोय. वाईट चेंडू आहे अर्थात वाईटने एक धाव मिळणार आहे. 31 ही धावसंख्या आता या वेळेला आपण धाव फलकावरती बघणार आहोत. 31 लॉस ऑफ 2 आणि लास्ट ओव्हर इज ऑन गोईंग. मर्यादित षटकामध्ये शेवटचं षटक हे मटकाफोड गेमचं असतं. 31 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. भार्गव कदम तुम्हाला मंचाकडे यायचंय. पुन्हा एकदा मॅचकडे आपण जातोय आणि कॉटन बॉल फॉलो मध्ये पकडण्याचा प्रयत्न आणि रोहितला परतावं लागेल. डीजेला यावं लागेल. धावसंख्या जाऊन थांबते 31 वरती. थँक्यू नारायण नटकट. पण ही वाट सुद्धा नटकट आहे. ही वाट आड वळलाची आहे. आता तुम्हाला मेहनत करायची आहे. मेहनत वो सुनहरी चाबी है जो बंद भविष्य के ताले को भी खोल देती है. मेहनत ही अशी चाबी आहे जी बंद भविष्याच्या कुलपाला सुद्धा उघडायला भाग पडते. आता पुन्हा तुम्हाला मेहनत करायची आहे. आणि मी सकाळी सांगितलं होतं की मेहनत नावाचा मित्र तुमच्या सोबत असेल तर अपयश नावाच्या शत्रूची भीती तुम्हाला कधीच वाटणार नाही. पुन्हा आपण मॅचकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचमध्ये तुम्हाला आता काय करायचं आहे तर तुम्हाला सफलता मिळवायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला बहाणे बनवायचे नाही आहेत. त्या प्रत्येक बहाण्याला तुम्हाला बाहेर काढायचे आणि मनामध्ये एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची. हा वाईट चेंडू आहे. एक अबांत धाव मिळेल. मनामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची. आय कॅन वी कॅन प्ले वी कॅन फाईट आणि वी कॅन विन. तुम्हाला जिंकायचं आहे. जिंकणं तुम्हाला करायचं आहे. स्वप्न तुम्हाला तुमची पूर्ण करायचे आहेत आणि तुम्ही नाही केलं तर समोरचा संघ त्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे. हा मॅच खूप महत्त्वाचा असणार आहे. तुमची जिद्द असणं खूप गरजेचं आहे. तुमची जिद्द मनाची असणार आहे आणि ताकद तुमच्या पायांची असणार आहे आणि तरच जाऊन ही मजा घेणार तुम्ही आंबेरी प्रीमियर लीगची. जिद्द मनाची, ताकद क्रिकेटची आणि ही मजा असणार आहे आंबेरी प्रीमियर लीग पर्व 2ची. पुन्हा एकदा आपण टुर्नामेंटकडे मॅचकडे ऑन होतोय. शेवटचा मॅच आपण बघतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न मला वाटतं केला जातोय आणि तोही पूर्ण होईल आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 वरती 34. एकूण डबा झाल्या किती 34 आणि त्याच्यामध्ये पेनल्टीच्या 3 धावा ऍड केल्या तर ती धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 म्हणजे 38 धावांचा आव्हान. म्हणजे आता ह्या 3 धावा डोक्यामध्ये थैमान घालणार आहेत. 38 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. 38 धावा फायनलचा मॅच आहे. टाय झाला तर सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर टाय नाही करायचा आहे. तो मात्र कंपल्सरी चेस करायचा आहे. कठोर परिश्रम, समर्पण आणि त्याग हा तो कठीण मार्ग आहे जो व्यक्तीला आणि एखाद्या संघाला महानतेच्या शिखरावरती नेऊन ठेवतो. आणि हे कुणी करून दिलंय? हे शेलारुद्दानही केलंय आणि सलग 3 दिवस हे निळबादलने पण केलंय. आणि त्यामुळं तुमच्याकडे आता काय आहे तर उमेद, विश्वास, कष्ट, संघर्ष करण्याची ताकद, जुनून, संघर्ष, जिद्द, कौशल्य, टॅलेंट आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरती कमिटमेंट, सेल्फ कमिटमेंट, आत्मसमर्पण, सॅक्रिफायझेशन, त्याग करण्याची वृत्ती, या सगळ्या गोष्टी ज्याच्याजवळ आहेत तो माणूस किंवा तो संघ कधीच अपयशी होऊ शकत नाही. अर्थात आतापर्यंत अपयशी न झालेला संघ कोणता आहे? तो निळबादळ आहे. पण आता यश कोणाला मिळवायचं आहे? त्यांच्यासोबत शेलारुद्दाला पण मिळवायचं आहे. शेलारुद्दानं अपयश मिळवलं पण तो पुन्हा विजयाकडे आला. बघा आता शेलारुद्दानं तेच एक मेसेज आपल्याला दिलाय की आयुष्यात वाईट काळ चालू असेल
तेव्हा आयुष्याचं पुस्तक बंद करू नका, फक्त पान बदला आणि नवीन धड्यापासून सुरुवात करा. शेल्या रुद्धानं पहिलं पुस्तक जे वाचलं ते डोक्यामध्ये काहीच गेलं नाही. कालपासून नवीन पान उजळलं, कालचा दिवस उजाळला आणि पान पण उघडलं. हे जेव्हा झालं तेव्हापासून विजयाचं पुस्तक आता त्यांचं पूर्ण होत आहे. पण या पुस्तकाला मलपृष्ठ कव्हर कोणाचं असणार आहे? निळबादळचं असणार आहे का? हे 24 चेंडूमध्ये आपल्याला कळणार आहे. 24 चेंडू आणि 38 धावा. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. आणि कोण करणार APL 2024 सीझन 2 च्या ट्रॉफीवरती आपलं नाव? कुणाला सुटली हाव? कोण खाऊन जाणार भाऊ? आणि कोण करणार फायनलच्या ट्रॉफीवरती आपलं नाव? चला पाहूया मॅचचा दुसरा पडाव. 24 चेंडू आणि 38 धावांचं योगदान. हे योगदान पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी या वेळेला मैदानावरती येणार आहे. निळवदळ संघाची 24 चेंडूमध्ये 38 धावा पूर्ण करायचे. सूर्य अस्ताकडे चाललाय, तो असताना आपल्याला आपल्या मॅच टुर्नामेंटचा अस्त करायचा आहे. अर्थात आज समारोप असणार आहे आणि माऊलींनी सांगितलंय, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय की इवलेचे रोप नवी येले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी. कारण आता तुम्ही समारोपामध्ये रोप असतं, तुम्ही ही समारोप करणार, पण नवं रोप कशासाठी? APL 3 च्या पर्वासाठी नवं रोप असणार. चला आता तुमचे लीडर काय करतायत बघायचे. आता आपल्याला हे पाहण्यासारखं आहे की 24 धावांमध्ये 24 धावांच्या आतमध्ये शेलार योद्धा निळे वादळाला रोखते का ते पाहण्यासारखं आहे. 24 चेंडू 38 धावा. 24 बॉल मध्ये चेंडू द्या 24 बॉल मध्ये 37 धावा, 38 धावा. 24 चेंडू मध्ये 38 धावा. चेंडू द्या प्लीज. आता चेंडू नाही, झेंडू बामची आठवण येणार आहे. चेंडू द्या म्हणा. लक्ष जास्त मोठं नाही, परंतु दोन्ही संघांसाठी शेलार युद्धासाठी रोखणं तेवढंच कठीण जेवढं निळे वादळासाठी ते लक्ष पूर्ण करणं तेवढंच कठीण. आता हे लक्ष पूर्ण कठीण की तुमच्या 3 पेनल्टीच्या धावा तुमच्या डोक्यामध्ये राहणार आहेत. कारण काय होतं माहिती, मॅच मध्ये तुमची जी एक चूक आहे ना ती सारखी डोक्यामध्ये चालत राहते. म्हणजे बघा काय होतं माहिती, कधी कधी बघा तुम्ही जेवल्यानंतर काहीतरी दातामध्ये अडकून राहतं आणि सारखी आपली जीभ तिथेच जाते, ते चालत राहतं. कधी कधी तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला, माणसाला, मैत्रिणीला, कोणाला तरी दुखवता आणि माफी मागल्यानंतर तुमचं नातं पहिल्यासारखं होतं, पण ते चालत राहतं. किंवा तुम्ही समजा पायामध्ये काहीतरी तुमच्या रुपलं किंवा ते काचत राहतं. तशा 3 धावा या आता टोचत राहणार आहेत का बघायच्यात. कारण या 3 धाव्यात मोमेंटम शिफ्ट करणाऱ्या धावा आहेत आणि त्या 3 धाव्यावरती नाहीतर जर तसं झालं नसतं तर आव्हान 35 राहिलं असतं. आता 35ची पार झाले म्हणजे त्या 3 धावा आहेत ना त्या 38 पर्यंत पोहोचल्यात. म्हणजे किमान 40चा तो किनारा आहे आणि डोक्यामध्ये त्या 40 धावा राहणार आहेत. 9-10ची सरासरी तुम्हाला आता पुढे ठेवायची. पुन्हा एकदा आपण मॅचकडे जाणार आहोत. 24 चेंडू 38 धावा. मॅच टाय झाला तर सुपर ओव्हर. या ठिकाणी आमचे तनाळीचे सुपुत्र उत्कृष्ट ढोलकीपट्टू ज्यांनी आम्हाला बऱ्याच वेळा कार्यक्रमामध्ये साथ दिली होती आमचा कार्यक्रम चालू असताना, आणि या आंबेरे प्रीमियर लीगच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभागी झालेत, त्यांचं हार्दिक अभिनंदन. त्यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यायचे. विलासदादा बुधर यांनी स्टेजवर यायचे. चला या ठिकाणी आपण एकदा मॅचकडे जाणार आहोत. पण एकदा आपण मॅचकडे जातोय. एकदा मिळेल 38 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. अ ट्रू लीडर डझंट क्रिएट सेपरेशन, अ ट्रू लीडर ब्रिंग्स पीपल टुगेदर. खरा लीडर काय करतो? हॅलो, आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मंगेश बोटके यांना विनंती आहे विलास बुधर यांचा नारळ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. चला पुन्हा एकदा आपण मॅचकडे जातोय. एक धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय. 1 गणेश आणि राकेश. धन्यवाद विलास दादा या ठिकाणी आल्याबद्दल. आणि यावेळेला पहिलाच गडीगार होतोय. 1 वरती 1 बाद. पहिलं षटक, पहिला गोलंदाज, 1 धाव आणि गडी हुकुमाचा 1 का. आणि
यावेळेला धाव वाईट आहे एक अवांतर मिळेल. अवांतरपणे धावसंख्या वाढणार आहे. 2 धावसंख्या बघा 34 धावा झाल्या, 3 अतिरिक्त ऍड झाल्या, 37 झाल्या, 38 तुम्हाला बनवायचे आहेत. 38 धावा धावफलकावरती आपण बघतोय. हा मॅच खूप महत्वाचा असणार आहे. सुवर्णा कृष्णा साळुंके यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1000चं सहकार्य लाभलंय. एपीएल मध्ये आपलं नक्कीच आम्ही आपले आभारी आहोत. पण एकदा आपण मॅच कडे जातोय. 3 धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय. 3 फॉर 1, 3 गडी बाद, 3 धावा आणि 1 गडी बाद. हो सुरेख. संदेश बुडकेकडून चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होतोय, 1 धाव पूर्ण होतोय, 1 धाव पूर्ण. 3 धावसंख्या आपण धावफलकावरती बघतोय. 4 आता धावसंख्या 4 वरती आहे. बघा धोनीने काय केले, विकेटच्या मागे आणि ऋतुराजला संधी दिले आणि तुमची गाडी फायनल पर्यंत आली. खूप चांगलं काम केलंय, अप्रतिम. यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. 4 धाब्यात, 4 धाबा आणि 1 गडी बाद आहे. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. 9-10ची. हॅलो, आपल्या गावचे सुपुत्र पप्प्या धरवळ यांनी आपल्या 3 दिवसाच्या कार्यक्रमासाठी जे मुलांसाठी म्हणजे थंड राहण्यासाठी जे आपल्याला त्यांनी सर्वच सोय करून दिले ते म्हणजे पप्प्या धरवळ. त्यांचं स्वागत आपले अध्यक्ष मंगेश बोटके करतील. पुन्हा एकदा आपण मॅच कडे जातोय. 6 धावा आहेत आपण धावफलकावरती बघतोय आणि 1 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा आपण मॅच कडे जातोय. 6 वरती पहिला गडी गारद आहे आणि या वेळेला आता 6-1 असा मॅच आपण बघतोय. खूप महत्वाचा मॅच या वेळेला असणार आहे. एकूण धावसंख्या झाले 6. त्यांचा सामना सुरू ठेवा. या मॅच मध्ये टाइमपास होते. बघा काय होणार आहे, ज्याने टाइमपास केला त्यांचाच मोमेंटम जाणार आहे. 6 चेंडू आणि 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 6 धावा झाल्यात. 6 धावा हे एक. बघा आता संध्याकाळचं थोडीशी गरमी, थोडीशी सुस्ती जाणवते. खेळ पूर्ण 0 झाला तरी हार मानू नका. त्याच्या पुढे 1 बनून उभं राहा. बघा 1 धाव नक्कीच मिळाले, वाईटची धाव मिळाले. धावा जाऊन पोचल्या त्या 7. आणि कोण सांगतात तर हे IPS विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलंय. फक्त आयुष्याचे काही नियम हे क्रिकेटमध्ये लागू पडतात आणि हे नियम तुम्हाला खूप महत्वाचे असतात. बघा पहचान बड़े लोगों से नहीं साथ देने वाले लोगों से होनी चाहिए असं म्हटलं जातं. तुमची पहचान तुमच्या संघाला तुम्ही साथ कशी देताय याच्यावरून होते आणि खास करून हे दोन्ही संघासाठी लागू पडत आहे. बघा आता काय होतंय, 17 चेंडू 29 धावा, फक्त 12 धावा एक्स्ट्रा धावा आहेत आणि त्या 12 धावांसाठी 2 मोठे हिट तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. बघा खेळा तुम्ही 2 मोठे हिट आणि गोलंदाजाचं पाडा तुम्ही पीठ. पण यावेळेला गोलंदाज काय करतोय, वाईट टाकतोय. गोलंदाज वाईट टाकतोय. अवांतर धावा आहे. रोहित मला वाटतं मैदानावरती आहे. सुहास आणि राकेश गोलंदाज. जितूला आपण बघतोय. आपल्याला क्रॉस बॅटने खेळलेला फटका आहे. 1 पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होणार आहे का, थ्रो येतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावांनी धाव फलक जाऊन पोहोचेल ते आता 12 वरती. आता 16 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. सूर्य अस्ताकडे जातोय. पक्षी पाखरे आपल्या घरट्याकडे जाणार आहेत. बघा क्रिकेटचा खेळ कधी चुकत नसतो, चुकतो तो तुमच्या चिन्हांचा वापर. म्हणजे एकेरी, दुहेरी, चौकार, षटकार हे तुमचे चिन्ह आहेत. हे तुम्ही त्या चिन्हावरती तुम्ही खेळत असता
आता तुम्हाला साहस दाखवायचंय, सुहास तुमच्याकडे आहे, तिकडून जितूला जीतची कामगिरी करायची, 2 दबा मिळतील. साहस व ताकद आहे जिससे डर को भी डर लगता है. तुम्हाला अर्थात माउंटेन ड्यूची ऍड माहित असेल, डर के आगे जीत आहे, आणि समोर कोण आहे, समोर जितू आहे. आणि मी आत्ताच सांगितलं होतं की साहस व ताकद आहे जिससे डर को भी डर लगता है. म्हणजे तुमच्याकडे चॅलेंज असेल, धाडस असेल, तर भीतीला पण तुमची भीती वाटली पाहिजे. या वेळेला चेंडू जातोय, चेंडूला भीती वाटते का म्हणून चेंडू थांबतोय. 2 दबा पूर्ण होतील. या 2 दबाने धावसंख्या धावून पोहोचेल ती आता 14 वरती 16 वरती. आता 14 चेंडू आणि 22 धावा. बघा मॅच अजून ऑन आहे. दुहेरी 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 करत मॅच पुढे जाणार आहे. दोन्ही संघांसाठी ऑन आहे. दोन्ही संघांसाठी उत्कृष्ट आता फलंदाजी दोन्ही हे करणं गरजेचं आहे. हा मॅच दोन्हीकडे आहे, मॅच दोन्हीकडे आहे. बघा जोपर्यंत मॅच मध्ये सन्नाट आहे तोपर्यंत आम्ही पण शांततेनेच हा मॅच पुढे नेणार. आता आम्ही कोणालाच गरम करणार नाही आहोत, आता कोणालाच गरम करणार आहोत, कारण मॅच फायनलचा आहे. मॅच शेवटच्या षटकामध्ये काय अवस्था आहे त्यावरती डिपेंड असणार आहे. कारण काय म्हटलं जातं बघा, कष्ट नेहमी शांततेत करा, विजयाचा आवाज नेहमी मोठाच असतो. आता आमचा पण आवाज थोडासा शांततेत आहे, कारण आम्हाला माहिती शांततेत मॅच तुम्ही, आणि शांतता शांतता इकडे शांतता भंग होणार आहे का. 4 दबा मिळतील. निळं वादळ हळूहळू हळूहळू काट टाकताना आपण बघतोय. आता ते गाणं सुद्धा आठवणार आहे, मी कात टाकिली, मी मोडक्या संसाराची बाई कात टाकली. आता संसार मोडला नाहीये, आणि संसार मोडला तर कुसुमाग्रजांची आणखीन एक कविता तुम्हाला आठवणार आहे, जी कविता एक कणा, मोडून पडला नाही संसार तरी पुन्हा एकदा लढ म्हणा. कारण काल आपण 50ची उमर रेशन कार्डवरची कविता बघितली होती, आणि कुसुमाग्रजांची कणा ही कविता तुम्ही आता मनामध्ये म्हणा, कारण आता जिंकायचं असेल तर तुमच्या स्वाभिमानाचा दाखवावा लागणार आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. मॅच थोडीशी, फक्त थोडीशी आपण म्हणतोय निळं वादळकडे कललेली दिसते. आता मैदानावरती हुकमाचा एक्का येतोय का बघायचा आहे, कारण सूरज बुटकेने संदेश बुटकेने सांगितले होते, जिधर हम छोटे रहते हैं ना उधर से संदेश बुटके का गेम ऑन होता है, तो अभी गेम ऑन करने का मौका आया है. डीजे का साउंड तो ऑन है, डीजे का साउंड भी ऑन है, स्टांस भी ऑन है. जब तक आपका मैच ऑन नहीं होता, गेम ऑन नहीं होता, तब तक उनका साउंड भी ऑन नहीं होगा. या वेळेला पुन्हा एकदा कुछ मैच असणार आहे. हर व्यक्ति किसी न किसी फील्ड में माहिर होती है, जीनियस होती है. किसी को जल्दी पता चलता है, किसी को देर से पता चलता है. आणि संदेश बुटकेला हेच लक्षात आलं, आणि ते लक्षात कधी आलं तर पहिल्या दिवसाच्या टुर्नामेंट नंतर लक्षात आलं. आता यावेळेला पुन्हा एकदा आपण मॅचकडे जाणार आहोत. आता तुम्हाला काय करायचंय तर शिखर गाठायचं आहे, तुम्हाला सफल व्हायचं आहे, पण ते तुम्हाला नेकीने, विनयाने, संयमानं, जिद्दीने, संघर्षानं, प्रयत्नानं आणि तुमच्या कौशल्यानं तुम्हाला ते जिंकायचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा आपण आता मॅचकडे कशा पद्धतीने जातोय. 11 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. खाली राहणारा चेंडू आहे बघा. पहिलीच सलामीची जोडी आपण बघितली तर 1 गडी फक्त बाद झालाय. आता सामन्याच्या गणित 10 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वरती. निळं वादळ, हे वादळ हळूहळू शांतता दाखवत आहे, पण हे वादळापूर्वीची शांतता आहे की शांततेनंतरचं वादळ आहे. हे वादळ तर नक्की आहे, आणि हे वादळ आतापर्यंत अनबिटेबल राहिले. 10 चेंडू आणि 13 धावा. सफलता कोणाला मिळणार आहे? मेहनत करने वालों पर ही सफलता पैदा होती है. या वेळेला हा सेफ शॉट आहे, हा सेफ शॉट आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत बघा. सिंगल डबलने मॅच पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. आता सामन्याचं गणित 9 चेंडू आणि 11 धावांची गरज बघा. सिंगल डबलने सिंगलने मॅच पुढे नेला जातोय. 9 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. मॅच खूप महत्त्वाचा असणार आहे. 11 धावांची गरज आहे. फायनलचा मॅच आपण बघतोय, आणि आता या 9 चेंडू मध्ये कशा प्रकारे कमबॅक होते. हलक्याचा चेंडू तटबला जातोय, कोणत्याही प्रकारची चूक नाहीये, कोणत्याच प्रकारची चूक बघायला मिळत नाही. चेंडूला फक्त दिशा दिली जाते. पुन्हा धावा मिळतील 1. आता 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. आता उडान कोण घेणार आहे? जो गिरने से डरते वो कभी उडान नहीं भरती है. आणि आता इथे उडान भरायचे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? जिथे तुम्ही काहीच करू शकत नाहीये तिथे एक गोष्ट नक्की करायची, आणि ती गोष्ट कोणती
तर ती गोष्ट आहे प्रयत्नांची. हा मॅच खूप महत्वाचा असणार आहे. या वेळेला आता पुन्हा सिंगल डबलने मॅच ऑन टेबलला जातोय. आता 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. मॅच संयमच आहे. सूरज गोलंदाजी मार्ग वरती है. सूरज चलता जाएगा, आकाश वाला आसमान वाला सूरज अभी चलता जाएगा, वो ढलता जाएगा, लेकिन क्या ये मैदान वाला सूरज और इसकी लीडरशिप चलती जाएगी? आने वाले 7 गेंदों के बाद हमें इसका जवाब जरूर मिलेगा. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या आत थांबला जातोय. पुन्हा 2 धावा. आता एकूण सामन्याचं गणित 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. बघा मॅच अजून संपला नाहीये, पण ज्या पद्धतीनं फलंदाजी चालले ती मात्र कौतुकास्पद आहे. कारण संयमानं सिंपल 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मॅच जर टाय झाला तर सुपर ओव्हर होणार आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 7 धावा. या वेळेला मॅच कशा प्रकारे ऑन असणार आहे बघा. IPL ची धून कुणाच्या तरी मोबाईलला वाजते. आता विजयाची धून कुणाकडे येते? दोस्तों क्रिकेट का खेल अगर जंगल है तो APL इस क्रिकेट के जंगल का शेर कौन है? या तो नीला बादल, नहीं तो शेलार योद्धा. बस आने वाली 6 गेंदों के बाद हमें इसका जवाब जरूर मिलेगा. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. अंबेरी प्रीमियर लीग पर्व दुसरा कहाणी सुपर संपूर्ण होण्यासाठी शेवटचे 6 चेंडू असणार आहेत. आणि या 6 चेंडू नंतर अंबेरी प्रीमियर लीग पर्व 2024 ची कहाणी आपण सुपर संपूर्ण करणार आहोत. शेवटचे 6 चेंडू आपण बघतोय आणि 7 धावांची गरज. आता कोण येतोय? छोटा अनिरुद्ध. बात बस नजरे की है, काफी अकेला हूं या अकेला काफी हो. आता या वेळेला अनिरुद्ध काय करतोय? या वेळेला अकेला काफी हो. फलंदाज सांगतोय मैं तो अकेला काफी हो. आणि या वेळेला सामन्याचं गणित आता 5 चेंडू आणि 3 धावा. बघा डीजे देखील ऑन झाल्या. 5 नीला वादळ आतापर्यंत अनबिटेबल रहना है का? 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. जब तक किसी काम को किया नहीं जाता तब तक वो असंभव लगता है. आदित्य अनिरुद्ध आता हे करून दाखवणार आहे का? शेवटचे 5 चेंडू आहेत. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. या 3 धावा फक्त 3 धावा म्हणायच्या कथा नाही. त्यावेळेला 1 धाव मिळेल. आता सामन्याचं गणित 4 चेंडू आणि 2 धावा. हा 2 चेंडू जर डॉट गेले तर मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट येणार आहे. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज है। आता मैच खूब महत्वपूर्ण है। दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौने को उछाला नहीं जाता। मेहनत करने से मुश्किल हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर पर टाला नहीं जाता। प्रत्येक वेळेला नशीब तुम्हाला साथ देईल याची गॅरंटी नसते। शेलार युद्धाला आतापर्यंत नशिबाने चांगली साथ दिली आणि कालचा दिवस अर्थात त्यांची मेहनत सुद्धा होती, पण नीळ वादळच्या वैभव पवारांनी आम्ही सांगितलं होतं ही ट्रॉफी नेणार म्हणजे नेणार म्हणजे नेणार। आणि या वेळेला आता पण अजून मॅच संपला नाहीये। नीळ वादळचं कमबॅक नाही, त्यांचा ऑलरेडी कॉन्फिडन्सच पॅक आहे, कारण ते आतापर्यंत हरलंच नाहीयेत। 4 चेंडू 2 धावा, कारण अजून मॅच संपला नाहीये। 4 चेंडू 2 धावा, हा चेंडू जर डॉट आला तर मॅच मध्ये ट्विस्ट येणार आहे। 4 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे, मॅच महत्त्वाचा असणार आहे। 4-2 का 1, 4 चेंडू 2 धावा आणि हा चेंडू चेंडू वाईट, लेटेस्ट कॉल। आता 4 चेंडू आणि 1 धावेची गरज। आता संदेश बोटके को मिलेंगे झटके। संदेश बोटके आता लागणारे 420 चे झटके, कारण हा वाईट पंचाने का दिला प्रश्न पडला असणार आहे। 4 चेंडू 1 धावेची गरज। आता सामना बरोबर आहेत। आता 25,000 20,000 हातामध्ये घ्यायला हात शिवणार आहेत। आता 4 चेंडू 1 धावा। आंबेरे प्रीमियर लीग पर्व दुसरा कहाणी सुपर संपूर्ण होताना आपण बघणार आहोत का? नीळ वादळ आता टाइमपास का? 4 चेंडू 1 धावेची गरज, 4 चेंडू 1 धावेची गरज। संदेश बोटकेचा गेम अजून ऑन होतोय। मी म्हणूनच मागाशी म्हणालो की बात बस नजरे की है, काफी अकेला हूं या अकेला काफी हो। आता मॅच मध्ये 11 खेळाडूंचा काफिला आपण बघतोय।
आता तसं पाहिलं गेलं तर मागे 10 विकेट आहेत, याचा फरक पडणार आहे का? पण संदेश भोटकेने या वेळेला नक्की काय होणार आहे? आता 4 चेंडू आणि 1 धाब्याची गरज, 4 चेंडू 1 धाब्याची गरज. अपने रास्ते खुद चुनिए क्योंकि आपको आपसे बेहतर और कोई नहीं जानता. आणि मॅच संपतोय. फायनली अजिंक्यपदाचा दावेदार ज्यांना कुणीच हरवलं नाही त्यांनी फायनली कुणालाच आपल्याला हरवू दिलं नाही. अर्थात वैभव पवारांनी टॉस वेळेला सांगितलं होतं नेणार म्हणजे नेणार, आणि या वेळेला घेऊन जाणार वैभव पवारांचा अनबिटेबल राहिलेला संघ निळमाता या टुर्नामेंट मध्ये एकही मॅच न हरता. सगळं घेऊन या, खुर्च्या आणि स्टंप सगळे घेऊन या चला. आणि सगळ्यांनी लगेच समोर या, लगेच बक्षीस समारंभ आपण सुरू करणार आहोत. लगेच आपण बक्षीस समारंभ सुरू करणार आहोत, वेळ घालवणार नाही आहोत. हॅलो